नमस्कार मित्रांनो, मी सुमित तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो SPM IAS अकॅडमीमध्ये. मॉर्निंगमध्ये सत्यजित सरांनी ह्या आजच्या सर्व न्यूज ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. आता आपण त्या मराठीतून डिस्कस करणार आहोत. आजच्या ज्या महत्त्वाच्या न्यूज आपल्याला डिस्कस करायच्या आहेत तर GS पेपर 2 आणि पेपर 3च्या दृष्टिकोनातून आपल्याला काही महत्त्वाच्या न्यूज आजच्या भेटलेल्या आहेत. GS पेपर 2च्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेलं जे भाषण होतं आपल्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी, तर त्या भाषणातले काही महत्त्वाचे मुद्दे हे एक्झाममध्ये विचारले जातात. आपण ते चर्चेला घेऊयात. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये ग्लोबल फूड प्राइजेस ह्या रशिया युक्रेन वॉरमुळे कशा पद्धतीने वाढू शकतात, प्लस आणखी एक कारणसुद्धा आपण शोधणार आहोत त्या प्राइजेस वाढण्यामागचं. आणि त्याच्यानंतर GS पेपर 3मध्ये कॅगने काही ताशेरे उडलेले आहेत एन्व्हायरमेंट ग्रीन इंडिया मिशनवर, कारण त्यांचे ऑब्जेक्टिव्ह वेळेवर पूर्ण होत नाही. आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी संदर्भातली ड्रग मॅन्युफॅक्चरिंगमधली ही एक न्यूज आहे. तर आपण सुरुवात करूयात. आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जे भाषण दिलं त्याच्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत. तर इथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रोडमॅप विकसित भारत 2047साठीचे काही महत्त्वाचे पॉईंट्स जे भाषणात त्यांनी म्हटलेले आहेत ते आहेत यूथ एम्पॉवरमेंट. तर त्याच्यामध्ये भर देण्यात येणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्किलिंगवर, आणि जवळपास 1 करोड युवकांना इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत ट्रेनिंग दिली जाईल येत्या वर्षभराच्या आत. त्यानंतर फ्री ऑनलाईन कोचिंग इथे सुरू करण्यात येणार आहे की ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा होतात त्याच्यासाठी मोफत निशुल्क अशा पद्धतीचं एक कोचिंग अवेलेबल करून देण्याबद्दल त्यांनी इथे म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर स्पोर्ट्स खेळामध्ये टॅलेंट हंट, जे काही टॅलेंटेड विद्यार्थी आहेत त्यांना इथे शोधलं जाईल, आणि जेणेकरून भारताची जी काही कामगिरी आहे मग ती ऑलिम्पिक असो किंवा कॉमनवेल्थ गेम्स असो त्याच्यामध्ये आणखी कशा पद्धतीने सुधारली जाऊ शकते. आणि आपण आशा करूयात की क्रिकेट व्यतिरिक्त जे बाकीचे इतर खेळ आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा निश्चितपणे भारताची कामगिरी जी आहे ती इथे आपल्याला चांगली बघायला भेटेल. त्याच्यानंतर यूथ एनकरेज टू पार्टिसिपेट इन सेन्सस थ्रू डिजिटल सेल्फ एन्युमरेशन. आता सेन्सस हा अतिशय महत्त्वाचा एक ॲस्पेक्ट आहे. विदाऊट डेटा कुठलीही पॉलिसी बनवणं हे थोडंसं कठीण जातं, तर त्याच्यामुळे हा पॉईंट इथे महत्त्वाचा आहे. त्यानंतर इमर्जिंग जॉब सेक्टर्स, तर ते कोणते असतील ज्याच्यावर विशेष भर देण्यात येईल, तर AI, स्टार्टअप, ड्रोन्स, इलेक्ट्रिक व्हेकल्स, रोबोटिक्स, स्पेस, बायो इकॉनॉमी, ग्रीन इकॉनॉमी यांच्यावर इथे विशेष असं भर देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर एक प्रश्न प्रिलिम्स आणि मेन्समध्ये विचारला जाऊ शकतो मित्रांनो, तर तो असणार आहे इथे शक्ती की सप्तधारा हा एक पॉईंट. तर इथे हे 7 कोणते क्षेत्र आहेत ज्याच्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. तर पहिलं आहे मॅन्युफॅक्चरिंग. निश्चितपणे मॅन्युफॅक्चरिंग आपला जो मेक इन इंडिया हा जो कार्यक्रम आहे तर मेक इन इंडियासाठी निश्चितपणे याचा एक रोल इथे महत्त्वाचा असणार आहे, त्याला अजून तो मजबूती देईल. त्यानंतर ॲग्रिकल्चर अँड फूड प्रोसेसिंग, फार्म टू एक्सपोर्ट ओरिएंटेशन, जेणेकरून जागतिक बाजारपेठेमध्ये आपल्या आणि ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्सचं कॉन्ट्रीब्युशन हे वाढेल. त्याच्यानंतर तिसरं क्षेत्र सप्तधारामध्ये टोटल हे असे 7 क्षेत्र त्यांनी आयडेंटिफाय केलेलं आहे. तिसरं क्षेत्र आहे टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन, ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स आणि 6G स्पेस, सेमीकंडक्टर्स याच्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर अँड कनेक्टिव्हिटीमध्ये PM गतिशक्ती, नवीन हायवेज, हाय स्पीड रेल्वेज, बुलेट ट्रेनबद्दल तर आपण मागे एकदा चर्चा केलीच होती, वॉटरवेज आणि आपले बंदरं त्यांना आणखी विकसित करण्यावर इथे लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. त्यानंतर डिफेन्समध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये इंडिजिनियस प्रोडक्शन की कमीत कमी आपल्याला इम्पोर्ट करून आत्मनिर्भर बनणं हा एक इथे उद्देश असणार आहे. ड्रोन्स विकसित करणं, हायपरसोनिक टेक्नॉलॉजी आणि सायबर सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटीचा हा मुद्दा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा इथे मानला जाईल, कारण आपल्या एका न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये इथे काही कोणीतरी छेडखानी केली होती, ते हॅक करण्याचा प्रयत्न केला होता, डेटा लीक झाला होता. तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मी कुठल्या न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टबद्दल इथे चर्चा करतो आहे ते. त्यानंतर हरित आणि निळ क्रांती, ग्रीन अँड ब्ल्यू इकॉनॉमीमध्ये आपल्याला ग्रीन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपल्याला जो ॲप्रोच असणार आहे तो असणार आहे इथे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या ॲप्रोचने इथे
आपल्याला विकास उद्दिष्ट आपले साध्य करायचे आहेत. त्याच्यानंतर जो एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट असेल कुठल्याही डेव्हलपमेंटल प्रोजेक्टचा, तो इथे कमी असला पाहिजे. त्याच्यानंतर रिन्युएबल एनर्जी, जेणेकरून आपली एनर्जी सिक्युरिटी आणि कोल बेस्ड एनर्जीवरची जी आपली डिपेंडन्सी आहे ती इथे कमी करण्यावर भर देण्यात येणार आहे. आणि ब्ल्यू इकॉनॉमीबद्दल म्हटलं तर फिशरीज अँड कोस्टल इकॉनॉमी, जेणेकरून आपल्या सागरी क्षेत्रातून आपल्याला जे काही संसाधनं भेटू शकतील किंवा त्यांचा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आणखी योग्य पद्धतीने आपण कसा वापर करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी इथे गृहीत धरण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर आत्मनिर्भर भारत विथ ग्लोबल इंटिग्रेशन. आता प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की सेल्फ रिलायन्स, आत्मनिर्भरचा अर्थ असा नाही की आपल्याला इतरांपासून आपले संबंध कमी करायचे आहेत. मित्रांनो, हा एक कॉन्सेप्ट आला होता कोविडच्या दरम्यान की सध्या आपण एक अशा पोस्ट कोविड आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधांच्या दृष्टिकोनातून आपण एक अशा याच्यावर आहोत, स्थितीत आहोत की इथे एकतर हायपर ग्लोबलायझेशन किंवा हायपर नॅशनलायझेशन ह्या दोन संभावना असू शकतात. तर इथे हायपर नॅशनलायझेशनची संभावना ही इथे आपण पुसून टाकतो का? कारण ग्लोबलायझेशनमध्ये आपल्याला इतरांवरची जी आपली डिपेंडन्सी आहे ती कमी नाही करता येऊ शकत, पण इतरांवर खूप जास्त डिपेंड जरी आपण राहिलो तर कदाचित मग त्याचा एक दुष्परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर, आपल्या विदेश नीतीवर होऊ शकतो. त्यामुळे आत्मनिर्भरसुद्धा बनायचं आहे, प्लस आपलं जे काही एक ग्लोबल पार्टिसिपेशन आहे तर त्या ग्लोबल पार्टिसिपेशनलासुद्धा आपल्याला तेवढंच इफेक्टिव्ह ठेवायचं आहे. तर त्यामुळे सेल्फ रिलायन्सचा अर्थ असा बिलकुल होत नाही की इतरांपासून संबंध तोडणं. त्यानंतर आपल्या ज्या काही आंतरिक क्षमता आहेत त्या वाढवणं, आपलं एक्सपोर्ट वाढवणं, आपल्या मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये योग्य ते स्थान मिळवून देणं किंवा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन वाढवणं, त्यांची क्वालिटी, अफोर्डेबिलिटी याला आणखी कसं आपल्याला मजबूत करता येईल. आणि मित्रांनो, 2008मध्ये जे US सबप्राईम क्रायसिस सुरू झालं होतं तर त्या दरम्यान आपल्याला लक्षात आलं होतं की आपले मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, ज्यांना आपण सूक्ष्म लघु मध्यम उद्योग म्हणतो, तर त्यांनी आपल्या अर्थव्यवस्थेला एक कुशन देण्याचं काम केलं होतं की जेणेकरून MSMEजमुळे त्या 2008च्या आर्थिक संकटाचा खूप जास्त असा परिणाम आपल्या देशावर झालेला नव्हता. तर त्याच्यामुळे MSME सेक्टरचं जे महत्त्व आहे ते अतिशय जास्त इथे मानलं जातं. त्याच्यानंतर इथे आपल्याला एनर्जी, टेक्नॉलॉजी, मेडिसिन, सेमीकंडक्टर ह्या सर्व क्षेत्रांवर, AI, रोबोटिक्स, तर ह्या सर्व क्षेत्रांवर आपल्याला आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. तर इथे नॅशनल सिक्युरिटी, सिव्हिल डिफेन्स याच्याबद्दलसुद्धा प्रधानमंत्र्यांनी चर्चा केली. आणि महत्त्वाचं म्हणजे की 33% आरक्षण महिलांसाठी लोकसभेत आणि विधानसभेत देण्याबद्दल त्यांनी इथे चर्चा केली. आणि त्यांनी सांगितलं आहे की जे नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 आहे त्याच्याबद्दल त्यांनी इतर राजकीय पक्षांकडूनसुद्धा सहकार्य अपेक्षित केलेलं आहे. त्यांना अपेक्षा आहे की बाकीच्या राजकीय पक्षांनीसुद्धा ह्या विमेन पॉलिटिकल रिझर्वेशनसाठी त्यांना पाठिंबा द्यावा. याच्यावर सत्यजित सरांनी एक मेन्सच्या दृष्टिकोनातून प्रश्न निर्माण केलेला आहे. तर तुम्ही प्रयत्न करा ह्या प्रश्नामधले कोणते कोणते महत्त्वाचे कीवर्ड्स असतील त्यांना हायलाईट करा आणि ते कीवर्ड्स कोणते असतील ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी जर याचं उत्तर लिहिलं असेल तर त्याचं PDF माझ्यापर्यंत शेअर करा आणि त्यालासुद्धा मी ॲसेस करून तुम्हाला देईल. आता आपण वळूयात आजच्या पुढच्या बातमीकडे. ती आहे ग्लोबल फूड प्राईस थ्रेट ड्यू टू रशिया युक्रेन वॉर. जसं मी तुम्हाला बोललो मित्रांनो की रशिया युक्रेन वॉर हे जरी एक कारण असलं तरी आणखी एक कारण आहे ह्या फूड प्राइजेस वाढण्यामागचं. ते आहे एक्स्ट्रीम वेदर किंवा ड्रॉट इन युरोपमध्ये. तर तिथे ह्या ड्रॉटमुळे, ह्या एक्स्ट्रीम वेदरमुळे सुद्धा आपले जे फूड प्राइजेस आहेत ते वाढत आहेत, प्रोडक्शन कमी होतं आहे. आणि निश्चितपणे रशिया युक्रेन कन्फ्लिक्ट ज्याच्यामुळे ब्लॅक सी हा जो रिजन आहे तुम्ही इथे बघू शकतात. तर ब्लॅक सी आणि तिथून होणारा जो काही व्यापार आहे, जो काही ट्रेड आहे, तर तो सुद्धा इथे इम्पॅक्ट होतो आहे. आता इथे हे प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. ओडेझा, क्रोन्झोमॉर्क्स आणि प्युडिनी इथे तुम्ही मॅपमध्ये बघू शकतात. ही 3 बंदरं इथे मेन्शन केलेली आहेत. तर ह्या बंदरांमधून
जवळपास 90% युक्रेनचा जो काही ॲग्रिकल्चरल किंवा कृषी क्षेत्राशी निगडीत जी काही त्यांची निर्यात आहे ती इथून होत असते. आता काय झालेलं आहे की ब्लॅक सी हा एक मेजर फूड सप्लाय चोक पॉईंट बनलेला आहे. आता स्ट्रेट ऑफ हॉर्मझ हा कसा एक चोक पॉईंट बनलेला, तसा हा ब्लॅक सी आणि इथून होणारी जी काही निर्यात आहे तर ही निर्यात इथे चोक झालेली आहे. आता एक लक्षात घ्या काही महत्त्वाच्या फॅक्ट्स की जवळ गहू 27.4% एक्सपोर्ट हा ह्या रिजनमधून होतो. त्यानंतर बार्ले 15.8, कॉर्न 12.5 आणि सगळ्यात जास्त म्हणजे सनफ्लॉवर ऑइल जवळपास 60%च्या वर 61.5 हा इथून निर्यात होतो. आता हा एक चोक पॉईंट बनलेला आहे आणि त्याच्यामुळे जी सप्लाय चेन आहे ही सप्लाय चेन इथे डिस्टर्ब झालेली आहे आणि ही सप्लाय चेन डिस्टर्ब झाल्यामुळे त्याचा सरळ इम्पॅक्ट जो आहे हा इम्पॅक्ट होतो आहे प्राइजेसवर. त्यामुळे ह्या प्राइजेस इथे वाढत आहेत. आता सनफ्लॉवर सीड ऑइल जे आहे युक्रेन अकाउंटेड फॉर अबाउट 72.6% ऑफ इंडियाज ग्लोबल इम्पोर्ट्स ऑफ क्रूड सनफ्लॉवर सीड ऑइल. तर याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की सनफ्लॉवर सीड ऑइलसाठीचं आपली ही त्यांच्यावरची ह्या मॅपमध्ये तुम्ही बघू शकतात की त्यांच्यावरची डिपेंडन्सी ही किती जास्त आहे. त्याच्यानंतर रशियाकडून आपल्याला आणि युक्रेनकडून दोघांकडून फर्टिलायझर्सचं सुद्धा आपण निर्यात फार मोठ्या प्रमाणात करत असतो. तर त्याचा परिणामसुद्धा आपल्या ॲग्रिकल्चरल प्रोडक्शनवर होईल आपल्या देशाच्या, त्यामुळे त्याही प्राइजेस इथे वाढतील. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रूड ऑइल रशिया हा इंडियाचा सर्वात मोठा क्रूड ऑइल सप्लायर आहे आणि 2026चा जर आपण आकडा बघितला मित्रांनो तर रशियाकडून भारताने जवळपास 50.83% क्रूड ऑइल हे आयात केलं होतं. आता जर भारताची क्रूड ऑइलवरची डिपेंडन्सी रशियावर खूप जास्त आहे आणि हे जर इथे चोक पॉईंट्स याला ब्लॉक करत असतील तर निश्चितपणे आपल्या ऊर्जा सुरक्षिततेवर सुद्धा हा एक मोठा प्रश्न निर्माण होईल. तर त्याच्यामुळे हा एक कॉन्टेक्स्ट तुम्ही लक्षात घ्या. प्रिलिम्समध्ये स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स याच्यावर तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर हे काही पॉईंट्स तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहेत, तुम्हाला इथे नोट पण करायचे आहेत. हा मॅप तुम्ही बघू शकतात. सत्यजित सरांनी अतिशय छान असा एक मॅप इथे पोस्ट केलेला आहे आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक ॲटलसमध्ये सुद्धा याला बघू शकतात. याच्यावर MCQ बेस्ड एक क्वेश्चन फ्रेम केला गेलेला आहे. त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंवा उद्याच्या क्लासमध्ये सांगितलं तरी चालेल. पुढची जी बातमी आहे ती आहे कॅगबद्दल, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, आणि त्यांनी ग्रीन इंडिया मिशन जे आहे तर त्या ग्रीन इंडिया मिशनबद्दल त्यांनी काही गोष्टी अशा त्यांना सापडल्या की योग्य पद्धतीने इम्प्लिमेंटेशन इथे त्यांच्याद्वारे केलं जात नाही आहे. तर हे इम्प्लिमेंटेशन योग्य पद्धतीने करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जावा ते इथे ह्या न्यूजमध्ये आहे. आता आपण सगळ्यात आधी बघूयात की ग्रीन इंडिया मिशन एक्झॅक्टली काय आहे. आता हा 2014मध्ये ग्रीन इंडिया मिशन हा लॉन्च करण्यात आला होता, पण त्याच्या आधी लक्षात घ्या की एक आपला नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज हा 2008मध्ये आला. त्याचे 8 कॉम्पोनंट्स होते आणि त्या 8 कॉम्पोनंट्सपैकी ग्रीन इंडिया मिशन हा एक आहे. तर ग्रीन इंडिया मिशन मित्रांनो हा आपल्या नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज याच्या अंतर्गत हा जे काही त्याचे उपविभाग होते किंवा त्याचे सब कॉम्पोनंट्स होते त्याच्या 8 कॉम्पोनंट्सपैकी एक आहे ग्रीन इंडिया मिशन. तर NAPCC 2008मध्ये, पण त्याचाच हा कॉम्पोनंट ग्रीन इंडिया मिशन 2014मध्ये लॉन्च केला गेला. ही अतिशय महत्त्वाची फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर इथे याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत तर आपला जो फॉरेस्ट कवर आहे, ट्री कवर आहे, तर तो आपल्याला 5 मिलियन हेक्टर्सपर्यंत वाढवायचा आहे आणि इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ फॉरेस्ट अँड ट्री कवर ओव्हर अनादर 5 मिलियन हेक्टर, म्हणजे आणखी जवळपास 5 मिलियन हेक्टर्स आणि त्याच्यानंतर आणखी जवळपास 10 मिलियन हेक्टरपर्यंत हळूहळू आपल्याला जे आपलं जंगल आहे किंवा जंगलांचं जे क्षेत्र आहे, फॉरेस्ट कवर जे आहे तो आपल्याला वाढवायचं आहे. आता याचा उद्देश काय आहे आपला तर भारताच्या ज्या काही इंटेंडेड नॅशनल कमिटमेंट्स होत्या की आपलं कार्बन इमिशन कमी करण्यासाठी अंडर दी पॅरिस ॲग्रीमेंट, तर ते आपल्या कमिटमेंटला फुलफिल करण्याचा एक भाग म्हणून आपण असं कमिटमेंट दिली होती की 2030पर्यंत आपलं जे कार्बन इमिशन आहे ते आपल्याला निम्म्यावर आणायचं आहे आणि 2070पर्यंत आपल्याला आपलं कार्बन इमिशन हे 0 करायचं आहे. तर त्याच्या अंतर्गत
2030पर्यंत जवळपास 2.5 ते 3 बिलियन टन्स CO2 इमिशन जे आहे ते आपल्याला कमी करायचं होतं. तर ते कमी करण्यासाठी आपलं फॉरेस्ट कव्हर हा 10 मिलियन हेक्टर्सपर्यंत वाढणं हे सुद्धा अतिशय तेवढंच महत्त्वाचं आहे. आता ह्या सगळ्या आपल्या ह्या मिशनसाठी, ग्रीन इंडिया मिशनसाठी जो काही बजेट अलोकेट केला होता त्या बजेटबद्दल कॅगने इथे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत आणि जो निश्चितपणे एक अतिशय संवेदनशील आणि तेवढाच एक सिरियस मुद्दा बनलेला आहे. आता नेमकं झालं काय मित्रांनो, इथे कॅगने ऑडिट केलं आणि कॅगच्या हे लक्षात आलं ऑडिटमध्ये त्यांनी जवळपास 16 राज्य आणि युनियन टेरिटरीजमध्ये जे काही ऑडिट केलं त्यांच्या लक्षात आलं की जी फंडिंग देण्यात आली होती मिशनसाठी किंवा जी प्रपोज्ड फंडिंग होती ती जवळपास 10,000 करोडच्या वर होती. टू बी स्पेसिफिक 10,600 करोड. पण गेल्या 10 वर्षामध्ये ही जी फंडिंग अलोकेट केली गेली होती, प्रपोज केली होती ग्रीन इंडिया मिशनसाठी 10,000 करोडच्या वरची, तर 10,600 करोडपैकी 10 वर्षात फक्त 1,149 करोडच इथे बजेट हा रिसिव्ह झालेला आहे किंवा हा रिसिव्ह ग्रीन इंडिया मिशनसाठी इथे एलोकेट केला गेलेला आहे. तर त्याच्यावरून लक्षात येतं की जवळपास बघायला गेलं तर अजून 9,000 करोड जे आहेत हे तर ह्या मिशनवर खर्च होणं अपेक्षित होते, पण ते खर्च केले गेलेलेच नाही आहे. आता हा बजेट याच्यावर कमी खर्च केला गेल्यामुळे निश्चितपणे ग्रीन इंडिया मिशन आणि त्यांच्याद्वारे केली जाणारी कामं जी आहेत ती योग्य पद्धतीने पूर्ण झाली नाही. म्हणजे आपला जो फॉरेस्ट कव्हर आहे तर तो फॉरेस्ट कव्हरचा जो आपला ऑब्जेक्टिव्ह होता तो फुलफिल झालेलाच नाही आहे. इथे हा जो एक टेबल दिलेला आहे तो नक्की बघा, अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर ग्रीन इंडिया मिशन हा कॅम्पा, MGNREGA यांच्यासोबत जो योग्य पद्धतीने त्यांना मर्ज केलं जाणार होतं आणि त्याच्यामार्फत रोजगार निर्मिती पण आणि आपले जे युवक आहेत किंवा जे बेरोजगार आहेत तर त्यांचा ट्री प्लांटेशनमध्ये सहभाग पण होणार होता, त्यांना रोजगार मिळणार होता. पण ते सुद्धा त्यांचं इथे योग्य पद्धतीने त्यांना ह्या योजनेमध्ये त्यांना सामील केलं गेलेलं नाही आहे आणि कुठेतरी एक पुअर इम्प्लिमेंटेशन झाल्याचं कॅगला इथे लक्षात आलेलं आहे. आता कॅग हे नेमकं काय असतं तर कॅग हा आपल्या देशाचा सर्वोच्च ऑडिटर मानला जातो. ही एक संविधानिक संस्था आहे, कॉन्स्टिट्युशनल बॉडी ज्याला म्हटली जातं. आर्टिकल 148मध्ये कॅगच्या अपॉइंटमेंटबद्दल चर्चा केली आहे. आर्टिकल 149मध्ये त्यांच्या ड्युटीज, पॉवर याच्याबद्दल चर्चा केली गेलेली आहे. त्यानंतर आर्टिकल 151 सांगतो की कॅगचा जो ॲन्युअल रिपोर्ट असतो तर तो ॲन्युअल रिपोर्ट ते प्रस्तुत करतात भारताच्या राष्ट्रपतींना आणि राष्ट्रपतींची ही जबाबदारी असते की त्या रिपोर्टला ते पार्लमेंटमध्ये प्रस्तुत करतील. हा रिपोर्ट अतिशय महत्त्वाचा मानला जातो मित्रांनो, कारण ह्या रिपोर्टच्या बेसिसवर आपल्या ज्या काही पार्लमेंटरी कमिटीज आहेत, जसं पब्लिक अकाउंट कमिटी झालं, इस्टिमेट कमिटी झालं, कमिटी ऑन पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग झालं, तर ह्या सर्व कमिटी ह्या कॅगच्या रिपोर्टच्या आधारावर इथे ते पार्लमेंटमध्ये चर्चा करतात आणि त्याच्यामुळे जी अकाउंटेबिलिटी आहे, जी पारदर्शकता आहे ती आणखी जास्त वाढत असते. मित्रांनो, मला कमेंट सेक्शनमध्ये एक नक्की सांगा की कॅग हा होणाऱ्या करप्शनला थांबवू शकतं का? माझा अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याच्यावर UPSCने एक प्रश्न 2012मध्ये विचारला होता, सॉल्व करण्याचा प्रयत्न करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये याचं उत्तर नक्की द्या. आणि आजची जी शेवटची न्यूज आहे, ड्रग मॅन्युफॅक्चरिंग इन स्पेस. इंटरेस्टिंग आहे की ही स्पेसमध्ये जाऊन ड्रग मॅन्युफॅक्चरिंग केलं जाईल. ओडिसामधली एक स्टार्टअप टेस्ट इथे केली गेली. तर इथे सेरेंडिपिटी स्पेस ही एक भुवनेश्वर बेस्ड स्पेस स्टार्टअप आहे आणि त्यांनी सक्सेसफुली इथे एका प्रोटोटाईप सॅटेलाईटद्वारे एक डिझाईन केलेला त्यांनी सॅटेलाईट आहे, त्यांच्याद्वारे त्यांनी फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेरिमेंट हा या मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये केला. तर गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे ती स्पेसमध्ये कमी झालेली असते. तर इथे काय झालं की ह्या प्रोटोटाईप सिस्टमने हा एक्सपेरिमेंट करण्यामागचं कारण काय, कारण पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त असल्यामुळे जे काही पार्टिकल्स असतात तर ते पार्टिकल्स वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतात, पण तेच मायक्रोग्रॅव्हिटी किंवा ह्या कमी गुरुत्वाकर्षण शक्तीमध्ये यांची जी काही एक ओव्हरऑल एक्सपेरिमेंट आहे तर ते थोडेसे वेगळ्या पद्धतीने होतात. मॉलिक्यूल वेगळ्या पद्धतीने ते मूव्ह होतात, क्रिस्टल वेगळ्या पद्धतीने ग्रो होतात आणि एक उत्कृष्ट अशा क्वालिटीचं आपल्याला एक ड्रग इथे भेटू शकतं. तर याच्यावर जास्त करून तुमच्या प्रिलिम्समध्येच प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो, हे होत्या आजच्या काही महत्त्वाच्या न्यूज.
एक प्री पर्स्पेक्टिव्हने प्रश्नसुद्धा इथे निर्माण केलेला आहे. तर त्याचंसुद्धा इथे तुम्ही उत्तर कमेंटमध्ये द्या किंवा मला उद्याच्या क्लासमध्ये नक्की सांगा. ह्या डेली आपल्या न्यूजपेपर ॲनालिसिससाठी आपल्या SPM IAS अकॅडमीच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढच्या उद्याच्याच म्हणजे आपल्या न्यूजपेपर ॲनालिसिसमध्ये. थँक्यू सो मच अँड टेक केअर.